आज आपण एग फ्रीजिंग बद्दल बोलूयात. एग फ्रीजिंग ही तशी नवीन संकल्पना नाही, पण आपल्या समाजामध्ये एग फ्रीजिंग बद्दल पुरेशी जनजागृती नाही. त्यामुळे आज आपण थोडंसं एग फ्रीजिंग बद्दल बोलूयात. आपण आता बघतो आहोत, की मुली मुलांपेक्षा करिअरमध्ये, शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये किंवा इतर एंटरप्रेन्योरशिपमध्ये अजिबात मागे नाहीत. यामुळे होतं कसं, बरेचदा मुलींचं लग्नाचं वय हे हळू-हळू 30च्या पुढे होतं आणि त्यानंतरही करिअर, इतर साऱ्या गोष्टींमुळे बरेचदा प्रेग्नन्सीचा विचार हा पुढे-पुढे ढकलला जातो. पण नॅचरली आपण असं म्हणतो, की प्रेग्नन्सीची सर्वात उत्तम शक्यता ही 30 वयाच्या अगोदर असते. जसं 30 वय उलटून जातं आणि एस्पेशली जसं 35 वय उलटून जातं, तसं-तसं प्रेग्नन्सीची शक्यता झपाट्याने कमी होते. त्यामुळे आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे, की प्रेग्नन्सी हवी यासाठी आपण आपलं करिअर, आपलं एज्युकेशन, आपलं एंटरप्रेन्योरशिप असेल, ती कॉम्प्रोमाईज करू शकणार नाही. पण जर आपण एग फ्रीजिंग हा ऑप्शन निवडला, तर कदाचित दोन्ही गोष्टींमध्ये बॅलन्स साधण्यासाठी मदत होऊ शकते. सो ज्या मुलींना असं वाटतंय त्यांच्या विशीमध्येच, अर्ली 30शीमध्ये, की कदाचित प्रेग्नन्सीचा डिसिजन आपल्याला पुढे ढकलावा लागणार आहे. कदाचित 30च्या पुढे, 35च्या पुढे, मे बी 40शीमध्ये हा निर्णय आपल्याला घ्यायला लागणार आहे. तर तेव्हा नॅचरल प्रेग्नन्सीची शक्यता नाही. तेव्हा आपण आत्ताच आपली जर एग्ज फ्रीज करून ठेवले, प्रिझर्व्ह करून ठेवले, तर ज्या क्षणी आपल्याला असं वाटेल, की आता प्रेग्नन्सी घेण्यासाठी हा निर्णय योग्य आहे, त्यावेळेस आपल्याला या एग फ्रीजिंगचा वापर करता येऊन प्रेग्नन्सी अचीव्ह करता येऊ शकतो.